हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ओजल आयएस. आपण या इन्स्टिट्यूट मध्ये एनसीईआरटी ची बॅच लॉन्च करतोय आणि त्या अनुषंगाने आपण मागच्या काही व्हिडिओज मध्ये 2017 पासून 2023 पर्यंतचे प्रीवियस इयर क्वेश्चन जे एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत विचारले गेलेले आहेत आणि ज्यांचा सोर्स एनसीईआरटी मधून आहे अशा प्रश्नांची चर्चा आपण या मागच्या काही सिरीज मध्ये करतो. ऑलरेडी आपण काही आपल्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ बघितलेले असणार आहे आणि त्या सिरीज मध्ये आज आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय ज्यामध्ये आपण एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये जो पेपर झालेला आहे त्यामध्ये नेमके एनसीईआरटी मधून जॉग्राफी या सब्जेक्टचे कोणते प्रश्न होते सो त्याची चर्चा आपण इथे आज करणार आहोत. सो आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिला प्रश्न बघा, हा एक प्रश्न आपल्याला रिव्हर्स वरती विचारलेला होता. काय प्रश्न आहे बघा, एका बाजूला नद्यांचे नाव दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या नद्यांचा उगम कुठून होत आहे त्याबद्दल तिथे त्यांनी सांगितलेलं आहे. सो इंडस, तापी, नर्मदा, कावेरी अशा 4 नद्या आहेत आणि या 4 नद्यांचा उगम नेमका कुठे आहे त्यावरती त्यांनी इथे माहिती विचारलेली होती. आता आपण आपल्या एनसीईआरटी मध्ये आलो. पुन्हा आपली कोणती एनसीईआरटी? इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट. इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट 11वीचं पुस्तक आहे, त्यामध्ये पान नंबर 20 बघायचं. तर पान नंबर 20 मध्ये तुम्हाला ही इथे माहिती दिलेली आहे वेगवेगळ्या नद्यांबद्दल. जसं आपण इथे म्हणलं इंडस रिव्हर म्हणजे कोणती आपली सिंधू नदी. तर त्या नदीचा उगम कुठे होतोय तर बोकार्चू नावाचं एक ग्लेशियर आहे, हिम नदी आहे बोकार्चू. कुठे येते ही नदी? तिबेटच्या भागामध्ये इन दी कैलाश माउंटेन रेंज. ओके, सो हा एक पॉइंट आपल्याला इथे त्या नदीचा उगम कुठे होतोय क्लिअरली इथे सांगितलेलं आहे. आता दुसरीकडे आपण बघितलं कावेरी नदीचं पण त्या सिरीज मध्ये पुढे त्यांनी सांगितलेलं आहे. कावेरी नदीचा उगम होतो ब्रह्मगिरी हिल्स पासून, जे कुठे आहे तर कर्नाटकामधल्या कोडगू डिस्ट्रिक्ट मध्ये येते. तर ब्रह्मगिरी हिल्स त्याचा उगम झाला. त्यानंतर आपण नर्मदा नदी जर बघितली, नर्मदा नदीचा उगम अमरकंटक प्लॅटू, अमरकंटक पठार या भागामधून होतो. म्हणजे या 3 नद्यांबद्दलची माहिती क्लिअरली आपल्याला इथे बघायला मिळते. आता आपण या प्रश्नाकडे आलो तर प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. सगळ्यात पहिले तर इंडस म्हणजे सिंधू नदी आणि आपल्याला बघायचंय कुठे उगम पावते. तर इथे आपल्याला एक तर छत्तीसगड, तिबेट, त्यानंतर सातपुडा पर्वतरांग, अमरकंटक हिल्स आणि ब्रह्मगिरी अशी नावं दिली. आणि आपण आता बोललो की इंडस नदी म्हणजे सिंधू नदी तिबेटच्या भागामध्ये उगम पावते म्हणजे जोडी अशी लागणार आहे, बरोबर. त्यानंतर तापी नदी कुठे उगम पावती तर तापी नदीचा उगम होतोय बेतूल डिस्ट्रिक्ट मध्ये, बेतूल जिल्हा कुठं? मध्य प्रदेश मध्ये. इथे दिलेलं आहे बेतूल, ठीक आहे. तर तापी नदीची ही जोडी इथे आपण मॅच केली. नर्मदा नदीचा उगम कुठे होतोय? आता आपण एनसीईआरटी मध्ये बघितलं अमरकंटक हिल्सच्या भागामध्ये नर्मदा नदीचा उगम होतोय, त्यामुळे सी 4 ही एक जोडी मॅच होतीये. आणि कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी हिल्स आपण शब्द आता बघितला होता. तर तिथे आपल्याला कावेरी नदीचा उगम बघायला मिळतो. म्हणजे काय तर A2, B3, C4 आणि D5. 2, 3, 4, 5 कुठे लिहिलेलं आहे बघा. 2, 3, 4, 5 2, 3, 4, 5 म्हणजे काय 4 हे तुमचा आन्सर आहे. तुमचा इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट या एनसीईआरटी मध्ये पान नंबर 20 वरती हा क्लिअर कट सोर्स तुम्हाला बघायला मिळतो, ठीक आहे. तापी नदीचं पुढे दिलेलं आहे, मुलताई हे ठिकाण आहे, बेतूल जिल्हा मध्य प्रदेश. तिथे आपल्याला तापी नदीचा उगम बघायला मिळतो. तर हा झाला तुमचा पहिला प्रश्न जो तुमच्या एनसीईआरटी मधून सॉल्व्ह होतो. आता दुसरा प्रश्न बघा. काय दिलेलं वाक्य दिलेलं काही आणि आपल्याला तो प्रश्न विचारला. एक्झामाइन द फॉलोइंग स्टेटमेंट अँड सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन. पहिला आहे मेजॉरिटी ऑफ कोल फील्ड्स फाउंड इन इंडिया इन द ईस्ट ऑफ 78 डिग्री ईस्ट लॉंगिट्यूड. 78 डिग्री ईस्ट लॉंगिट्यूड त्याच्या ईस्ट कडे म्हणजे ही जी लाईन असणार आहे 78 डिग्रीची त्याच्या पूर्वेला. ओके, म्हणजे जवळपास ते म्हणलेलं मेजॉरिटी ऑफ दी कोल फील्ड्स आर फाउंड ऑन दॅट स्टेट. आणि दुसरं काय द स्टेट्स ऑफ ओरिसा, छत्तीसगड अँड झारखंड कॉन्स्टिट्यूट मोर दॅन 50% ऑफ टोटल कोल प्रोडक्शन ऑफ इंडिया. आता इथे जर आपण आपल्या एनसीईआरटी मध्ये आलो तर 10वीचं पुस्तक आहे बघा. 10वीचं पुस्तक आहे कंटेम्पररी इंडिया पार्ट 2 आणि त्याचं पेज नंबर आहे 51. त्याच्यावरती त्यांनी मिनरल्स बद्दलचा चॅप्टर आहे आणि त्यामध्ये ही माहिती दिलेली आहे. हा नकाशा आहे, ओके. आता या नकाशामध्ये हे जे आपल्याला इथे दाखवलेलं आहे हे पूर्ण शेडेड रिजन जो आहे हा वाला जो भाग आहे ना पूर्ण शेडेड, तर हा काय आहे तर कोल फील्ड आहे.
आता इथे जर आपण बघितलं हे 76 डिग्री, त्यानंतर हे काय 80 डिग्री, आणि आपल्याला काय म्हणलेलं, आपल्याला सांगितलेलं 78, म्हणजे ही अशी लॉंगिट्यूड जर आपण काढली, इथून जर अशी एक लॉंगिट्यूड आपण काढली, रफ जरी काढून बघितली, एक्झॅक्ट जरी नाही म्हटलं, रफ काढली तरी आपल्याला इथे काय दिसतंय, मेजॉरिटी ऑफ दी कोल फील्ड्स, इकडे काय दिसतंय का असं नाही. सो मेजॉरिटी ऑफ दी कोल फील्ड्स आर ऑन दॅट साइड, म्हणजे 78 डिग्रीच्या पूर्वेकडे आपल्याला मेजॉरिटी ऑफ कोल फील्ड्स बघायला मिळतात, बरोबर. त्यामुळे पहिलं जे वाक्य आहे ते बरोबर आहे, पहिलं वाक्य बरोबर आहे. आता दुसरं काय, ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंड या 3 राज्यांमध्ये 50% जास्त कोल प्रोडक्शन होते असं ते म्हणतात. आणि इथे जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी आपल्याला कोल फील्ड जे आहेत या भागामध्ये दिसतात, ओडिशा, छत्तीसगड, त्यानंतर झारखंड. सो या भागामध्ये बऱ्यापैकी कोल फील्ड आपल्याला दिसतात. त्यामुळे हेही म्हणणं चुकीचं ठरणार नाही की 50% जास्त कोल प्रोडक्शन त्या भागामध्ये होतं. तर याचा अर्थ काय, हे दोन्ही वाक्य तुमचे काय आहेत, बरोबर आहे. म्हणजे काय, ए अँड बी इज ट्रू. पहिलं उत्तर तुमचं झालं तिथे. म्हणजे थोडासा हा लॉजिकल टाईपचा प्रश्न आहे, पण नकाशा जर बारकाईने तुम्ही बघताय, एनसीईआरटी मधले नकाशे पण खूप महत्वाचे, जर तुम्ही बारकाईने नकाशा बघताय तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तिथे मिळू शकतं. ठीक आहे. आता पुढच्या सेक्शन मध्ये आलो. इथे दिलेलं पाहण्यात बघा, मेजर रिसोर्सेस ऑफ गोंडवाना कोल आर फाउंड इन वेस्ट बेंगॉल, झारखंड अँड देन इथे महानदी लिहिलं बघा. महानदी म्हणजे कुठे आलं, ओडिशाचा भाग. म्हणजे ते थोडक्यात ते सांगतात पण आहे की छत्तीसगड, वेस्ट बेंगॉल, झारखंड, ओडिशा हे काही राज्य आहेत जिथे कोल प्रोडक्शन जे आहे ते बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. आता आपण आलो पुढच्या प्रश्नात. हा तुमचा फिजिकल ज्योग्राफी मधला प्रश्न. The winds blowing from subtropical high pressure belt towards the equatorial low pressure area are known as. या वाऱ्यांना काय म्हणतात? कुठून सबट्रॉपिकल हाय प्रेशर कडून इक्वेटोरियल लो प्रेशर कडे जे वारे वाहत आहेत तर त्या वाऱ्यांना काय म्हणतात असा तुमचा हा प्रश्न आहे. लोकल विंड, वेस्टर्ली, ट्रेड विंड, माउंटेन विंड असे 4 ऑप्शन इथे दिलेले. आता आपल्या एनसीईआरटी मध्ये आलो आपण, कोणतं जास्त कुठं लांब पण जायचं नाही. 7वीचं पुस्तक आहे, क्लास 7 एनसीईआरटी आवर एन्व्हायरमेंट, पान नंबर 25, आणि तिथं आपल्याला ही आकृती दिलेली आहे. आणि इथं जर आपण बघितलं, सब ट्रॉपिकल हाय प्रेशर, ज्याला हॉर्स लॅटिट्यूड पण म्हणतो, एका मेन्सच्या पेपर मध्ये हाही प्रश्न आलेला आहे, आणि इक्वेटोरियल लो प्रेशर. तर हे जे वारे आहेत सब ट्रॉपिकल हाय प्रेशर कडून इक्वेटोरियल लो प्रेशर कडे जे वारे जात आहेत त्याला आपण काय म्हणतोय, नॉर्थ ईस्ट ट्रेड विंड, किंवा खालून जर आपण बघितलं तर साऊथ ईस्ट ट्रेड विंड. याचा अर्थ हे जे वारे आहेत यांना आपण काय म्हणावं, यांना म्हणावं ट्रेड विंड, राईट. तो ट्रेड विंड आहे. इथे आपल्याला मग ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, लोकल विंड, वेस्टर्ली, ट्रेड विंड आणि माउंटेन. सरळ सरळ आन्सर काय असेल, ट्रेड विंड. ओके. सो तिसरा प्रश्न जो डायरेक्टली म्हणजे एनसीईआरटी वाचर घेतला असं पण फोटो बघून पण यायला, नकाशा बघा, एनसीईआरटी मध्ये जे चित्र दाखवलेले आहेत त्यावरून पण तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर क्लिअरली बघायला मिळते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, चिनूक वारे जे आहे, चिनूक वारे त्यावरती हा प्रश्न आहे आणि काही वाक्य दिलेले आहेत, त्यांनी विचारले कोणते इनकरेक्ट आहे. सो विच स्टेटमेंट आर इनकरेक्ट रिगार्डिंग चिनूक विंड्स. पहिलं काय, दीज विंड्स ब्लो ऑन रॉकी माउंटेन, then these are local winds, then these winds climb Alps mountain from its south side, and these winds blow in Rhine river valley. थोडासा वर्ल्ड ज्योग्राफीचा एक बेसिक आयडिया आणि एनसीईआरटी वरची स्ट्रॉंग कमांड, या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही हा प्रश्न आरामात सोडवू शकता. कारण जर आपण या आपल्या एनसीईआरटी मध्ये आलो, अजून कुठे जास्त लांब जायचं नाहीये, 7वी मध्ये 7वीचं पुस्तक आहे आवर एन्व्हायरमेंट, पान नंबर आहे 66, आणि तिथे आपल्याला पूर्ण इथे माहिती दिलेली आहे किंवा प्रेरीज नावाचे विंड्स आहेत आणि त्याबद्दलची माहिती सांगतायत. आणि ते सांगता पुढे बघा, पुढे त्यांनी इथे दिलेलं आहे. इथे जर आपण बघितलं तर इथे लिहिलेलं आहे चिनूक विंड्स ब्लोज हिअर. कुठे चिनूक वारे कुठे वाहतात, तर हा जो तुमचा भाग आहे ना पूर्ण नॉर्थ अमेरिकेचा, इथे लिहिलेलं आहे चिनूक विंड्स ब्लोज हिअर. आणि अमेरिका, नॉर्थ अमेरिकेच्या भागामध्ये तुम्हाला चिनूक वारे वाहताना दिसते, त्या पूर्ण तुम्हाला 7वीच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं. आणि इथे कोणत्या भागामध्ये हे वाहतात, तर इथं रॉकी माउंटेन दाखवलेलं, रॉकी माउंटेन त्या भागामध्ये चिनूक वारे वाहतात.
आता आपण आपल्या प्रश्नाकडे आलो तर इथे दीज विंड ब्लो ऑन रॉकी माउंटेन हे वाक्य काय बरोबर आहे. ठीक आहे, याला आपण इथे टिक करून घेऊ. त्यानंतर दीज आर लोकल विंड्स हे स्थानिक वारे आहेत बरोबर आहे, हे पण स्थानिक वारे आहेत त्या भागामध्येच वाहणार आहेत. त्यानंतर दीज विंड्स क्लाइंब आल्प्स माउंटेन फ्रॉम इट्स आउटसाइड. वर्ल्ड जॉग्राफीची बेसिक आयडिया का, कारण आल्प्स माउंटेन हे युरोप खंडामध्ये येत आहे आणि प्रश्नामध्ये रॉकी माउंटेन हे नॉर्थ अमेरिकेच्या भागामधले, त्यामुळे हे तर चुकीचं आहे की आल्प्स माउंटेनच्या भागामधले हे वारे नाहीच आहे. आणि दुसरं काय, दीज विंड ब्लो इन राईन रिव्हर व्हॅली. आता राईन नदी जी आहे युरोपच्या भागामधली नदी, त्यामुळे हे वाक्य देखील चुकीचं आहे, कारण आपले हे जे चिरोग वारे आहेत हे उत्तर अमेरिका खंडामधले हे वारे आहेत. त्यामुळे कोणते इनकरेक्ट स्टेटमेंट आहेत विचारलेले, सी आणि डी. म्हणजे इथे आपलं जर ऑप्शन 4 आपण बघितलं, सी आणि डी हे त्याचं राईट आन्सर असणार. 7वी पुस्तकामध्ये याचा रेफरन्स आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, आता पुढच्या प्रश्नाकडे. आता डायरेक्ट सोर्स आपल्याला एनसीईआरटी याचं देखील बघायला मिळतं. फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी या एनसीईआरटी मध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे. द ओशन फ्लोर आर डिवायडेड इनटू फॉलोइंग मेजर डिव्हिजन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. त्यामध्ये मग कॉन्टिनेंटल शेल्फ आहे, कॉन्टिनेंटल स्लोप आहे, कॉन्टिनेंटल रिज अँड हिल्स, त्यानंतर शॅलो डीप सी प्लॅटू, डीप सी प्लेन आणि ओशनिक डीप, असे भली मोठी त्यांनी लिस्ट दिली आहे. आणि त्यांनी काय विचारलेलं आहे की कोणते मेजर डिव्हिजन्स आहेत तुमच्या ओशन फ्लोअरचे. आता आपण आपल्या एनसीईआरटी मध्ये आलो. 11वीचं पुस्तक आहे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी आणि त्या पुस्तकामध्ये पान नंबर 101 तिथे सरळ लिहिलेलं बघा, डिव्हिजन ऑफ द ओशन फ्लोअर. आणि काय म्हणतात, द ओशन फ्लोअर कॅन बी डिवायडेड इनटू 4 मेजर डिव्हिजन्स. म्हणजे सरळ सरळ यादीच दिलेले त्यांनी मेजर डिव्हिजन्स. एक आहे तुमचं कॉन्टिनेंटल शेल्फ, दुसरा आहे कॉन्टिनेंटल स्लोप, तिसरा आहे डीप सी प्लेन आणि चौथा आहे ओशनिक डिप्स. असे 4 नावं इथे त्यांनी दिलेले आहेत. आता आपण आपल्या प्रश्नामध्ये आलो तर सगळ्यात पहिले तर आपल्याला कॉन्टिनेंटल शेल्फ दिसते, हे असणार आहे मेजर डिव्हिजन. कॉन्टिनेंटल स्लोप हे देखील तुमचं मेजर डिव्हिजन आहे. त्यानंतर आपल्या यादीमध्ये डीप सी प्लेन, डीप सी प्लेन इथे दिलेला आहे, डीप सी प्लेन. आणि चौथं काय म्हणलेलं बघा, ओशनिक डीप. आणि इथे जर आपण बघितलं ओशनिक डीप, जसे जर तसे डायरेक्ट शब्द वापरले गेलेले आहेत. ए, बी, ई आणि एफ. ऑप्शन तुमचा 2 इथे राईट आन्सर होतो. बाकीचे काय आहेत, बाकीचे नावं दिलेले आहेत, कॉन्टिनेंटल रिज, शॅलो डीप सी प्लॅटो हे काय तर मायनर डिव्हिजन्स. ठीक आहे, सो हा प्रश्न डायरेक्टली तुम्हाला एनसीईआरटी मधून बघायला मिळतो. तर हे काही प्रश्न आहेत जे 2020च्या पेपरमध्ये जॉग्राफी सेक्शन मधून तुम्हाला विचारले गेलेले आहेत आणि याचा सोर्स तुम्हाला डायरेक्टली तुमच्या एनसीईआरटी मधून बघायला मिळतो. आणि त्यामुळे आपण म्हणतोय की एनसीईआरटी आर व्हेरी इम्पॉर्टंट. एनसीईआरटी जॉग्राफीच्या एनसीईआरटी लाईन बाय लाईन वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा बाकीचा जो त्रास आहे तो कमी होतो. असं नाहीये की खूप अवघड भाषा आहे, भाषा सोपी आहे, त्यामुळे त्याला वाचण्यामध्ये तुम्हाला एकतर असं नाही की समजून घेण्यामध्ये खूप जास्त काही प्रॉब्लेम होतो. अँड फ्रॉम दी साइड ऑफ ओजोल आयएस वी आर लॉन्चिंग एनसीईआरटी बॅच जी तुम्हाला यासाठी नक्कीच मदत करू शकते. ठीक आहे, सो पर्यंत आपण हा 2020चा पेपर बघितलाय. आता इथून पुढच्या सेशन्स मध्ये आपण असेच या सिरीज मध्ये 2023 पर्यंतचे पेपर डिस्कस करत. ठीक आहे, तोपर्यंत आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.